मित्रांनो, ह्या पर्वताची ही जी रांग आहे ना, हे बघा, इकडनं असा स्लोप आहे आणि इथून पण बघा. जास्त करून ना हेच बघण्यासाठी लोक येतात. तर नमस्कार मित्रांनो, डीके ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज जात आहे टकमक किल्ला बघायला. हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील सकवार गावाजवळ असलेला टकमक किल्ला. हा किल्ला वसई विरारवरून 22-23 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आहे. सो आपण आज बघायला जाणार आहोत. माझ्यासोबत आहे प्रेम आणि आता मी जात होतो. वाजलेला को किती? आता वाजलेत 5:41 आणि आमचा आता सफर सुरू झालेला आहे. आम्ही दोघंच नाही, आमच्यासोबत अजून एक दादा आहे, तो आपल्याला विरारला भेटणार आहे. सो आता आपण जाऊया. रावळपाड्यातून आपल्याला बस भेटणार आहे आणि डायरेक्ट विरार. चलो. तर मित्रांनो, आता बस आली आहे आणि बसमध्ये फायनली बसलेलो आहे. आता इथून आम्ही बोरिवली स्टेशनला जाणार आणि मग इथून विरार. चल. तर मित्रांनो, आता बोरिवली स्टेशनला उतरलेलो आहे आणि आम्ही आता ट्रेन पकडून जाणार विरारला. सो तिकीट वगैरे काढतो आणि मग तुम्हाला भेटतो. 2 विरार जाणार इथं. तर मित्रांनो, आता विरार स्टेशनला उतरलेलं आहे आणि आपल्याला इकडून आपल्यासोबत अजून एक नवीन मेंबर ऍड होणार आहे. तो कोण असणार आहे तो तुम्हाला मी दाखवेल. झाली का नाही? तर मित्रांनो, मी तुम्हाला बोललो होतो की आपल्यासोबत अजून एक ऍड होणार आहे म्हणून तो बघा आहे आणि दादा येणार. यालाच माहिती आहे पुढचा सफर. तर आपल्याला माहिती नाही. आपल्याला आता रिक्षा पकडायची शिरसाटला जाणार आहे. तर पुढे आहे ना 50 रुपये शेअरिंग आहे. बघूया आता रिक्षा पकडूया आपण. अशा 2 गाड्या काहीतरी चेंज करायच्या आपल्याला. 2 रिक्षा चेंज करायच्यात आपल्याला. शिरसाट वरून आहे ना आपल्याला तिकडे जाणारी, त्या गावात जाणारी रिक्षा पकडावी लागेल. बघूया. ठीक आहे. मोठे माणूस आहेत आपल्यातून, मग काही टेन्शन नाही. तो फायनली आपल्याला रिक्षा भेटलीये आणि ही रिक्षा आता शिरसाटला जाणार आहे ना. शिरसाटला जाऊया. इथून किती खर्च होतो तो बघूया आपण. 50 रुपये बोलतात खूप जण. बघूया किती होतात त्यात. आम्ही तुम्हाला सांगू, जेणेकरून तुम्ही कधी आला तर आपला व्हिडिओ बघून या.
तर मित्रांनो आता शिरसाट पाण्याजवळ आलेलो आहे आणि इथूनच आपल्याला आता काय पुढची गाडी भेटेल तर बघूया. आता तर रिक्षा सोडली ती आणि आता दुसरी गाडी पकडायला लागेल आपल्याला पुढे जायला. असं वाटतं की गावालाच चालू. बघा ना वातावरण बघा ना. आम्ही ज्या रिक्षाने आलो मित्रांनो त्या रिक्षामध्ये ना पर पर्सनचे 60 रुपये झाले. तुम्ही जर येत असाल तर आपल्याला 60 रुपये झाले. आपल्याला ना मित्रांनो तपवारला तर मित्रांनो आपण आता तकवार गावामध्ये पोहोचलो. म्हणजे उतरलं गाडीतून असं उतरलं आणि यांनी परत 30 रुपये घेतले. पहिल्या जी ऑटो पकडलेली आपण त्यांनी 60 रुपये घेतले आणि 30 रुपये घेतले. बघा इथून जायचं की मी सांगतोय तुम्हाला. बघूया आता आपल्याला रस्ता कुठून निघतोय ते. हे बघा मित्रांनो असं वाटतंय की गावाला चाललंय. होय ना रे. काय भारी वाटते. हा गार्डन हो गया हमारा. थिंक सो तो आहे वाटत. टकमक किल्ला झाली आमची उदास खाण्याकडे. हा खाण्याकडे कारण की ए भाई हा चॅनलचं नाव सांग. DK Vlog 04. DK Vlog 04. हा. नक्कीच बघा त्याचे पण ब्लॉग. आणि आपल्याबरोबर पहिल्यांदा देतोय हा ट्रेकिंगला चलो. आणि खूप दिवसानंतर ट्रेकिंगचा ब्लॉग येतोय तुमच्या भावाच्या चॅनलवर. तर नक्कीच हा पूर्ण लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. आणि की दादा देखील ब्लॉग बनवतो. व्हिडिओ बघा सगळ्यांनी मित्रांनो. हा. आपल्या माणसाला सपोर्ट करायची गरज आहे या दुनियेत. कारण मराठी माणसाला जरा आहे ना इज्जत कमी भेटते समाजात. तर आपण आपल्या माणसाला वरती घेऊन जायचंय आणि पूर्ण Yes. कम्प्लीट सपोर्ट करा. जेवढे पण जण व्हिडिओ बघतात ना लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. मी पण बिगनरच आहे व्हिडिओ बनवण्यात. पण आपण बनवायचं काय घाबरायचं नाही कोणाला. चालती गेली तरी चालेल. चॅनलचं नाव आणि ते चव्हाण ब्लॉग हा. नक्की बघा. नक्की आणि बघा. भावाचे पण व्हिडिओ बघा. हा. सपोर्ट करा. आणि की दादा देखील ब्लॉग बनवतो. सो नक्की एकदा चेक करा. तिथून बघूया आपल्याला काय भेटतंय का आता. कारण की आपण पहिले 2 स्टेशन सोडले तिथे काय आठवलंच नाही आम्हाला. लक्षात नव्हतं गाडीच्या नादामुळे. बघूया इथे काय भेटते. हे बघा साई किराणा स्टोअर्स मधून आपल्याला खायला भेटलेलं आहे. आपलं नशीब आहे. दाखवले जरा आपण काय काय घेतलेलं आहे. बिस्किट वेफर वगैरे घेतलेले. आता काय टेन्शन नाही. आता आपण बिंदास जाऊ शकतो. मंदिर वगैरे छान आहे. साऊंड वाला आहे रे इकडं. अद्भुत आहे मंदिर. पूर्ण ना इकडे ना असं गाव टाईपच आहे. हे बघा रामचंद्र. ऍडव्हेंचर ही ऍडव्हेंचर. जिंदगी में ऍडव्हेंचर ही चालू आहे. हा. चलो. बघा ना रस्ता बघा कसा आहे. पण जो गड वरती दिसतोय ना इथूनच त्याची ती एक हे दिसते ना खूप छान वाटतंय. वरती जाऊन मला तरी वाटतंय खूप छान असावं. लय भारी आहे. हा. मित्रांनो, लय भारी लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. भारी आहे. खतरनाक व्हिडिओ. एवढी म्हणजे तुम्हाला कुठून देखील जायचं? मजा येणार आहे. चलो. कुठून जायचं प्रेम? तसं आम्ही आपण map सरळ- वगैरे चालू ठेवलाय. सरळ जायचं. भटकणार तर नाही. आपण इथनं इथं जाऊ यार. जाऊ, आपण व्यवस्थित. पर्या बघा पर्यावर पाणी नाही. शेत लागलेत. पण धुरपून हे बघा मित्रांनो आपल्याला पोरं दिसलेले ते बघा
आहेत पण ती वरती सुकलेली आहेत. मग काय मतलब नाही त्याचा. आता बहुतेक सीझन गेला बोरांचा. रस्ता तर बघा कसला खतरनाक आहे. गावच्या रानात आलं असं वाटतंय. हे बघा लोक प्रॉपर गावच्या सारखं एक कुंपण वगैरे घालून ठेवलेत. बघा मित्रांनो इथे लोक आहेत ना शेती वगैरे करत असतील. कारण की आपल्या गावी कोकणात पण अशाच प्रकारे शेतीची प्रोसेस होते. पहिलं ते भाजणी वगैरे असतं. सो बघा आता आम्ही चाललोय आपली ही पायवाटणी. त्याचसोबत आम्ही मॅप देखील चालू केलेला आहे. भाई जाऊ जरी मॅप नेटवर्क नसतं तरी जाऊ आम्ही. आधी लगीन चकमक टोकतं मग राय बस असा काहीतरी विषय. हे बघा मित्रांनो प्रॉपर ट्रेक आहे. बाकी मगाशी थोडं राईस घेतलेला तिकडे खाली बसलो होतो. आणि इकडे बघा करवंद आहेत. एवढीच होती तीनच भेटती धरलं एवढे पिटुकले हा जास्त नाही आहेत. जे पण भेटलं घ्या चांगलं. मी बघा ही ह्या पाखरांचं केलेलं बघा. हे बघा हे बघा असा प्रॉपर ट्रेक आहे. थोडासा खाली रेस्ट घेतलेला. आता त्याच दिवसात आपल्याला वरती जायचंय. पाण्याची कमतरता वाटणार आम्हाला पण तरी पण हा जातोय आम्ही. फर्स्ट टाइम आहे तुमचं? फर्स्ट टाइम आहे ट्रेक. याच्या अगोदर कुठेच कधी गेलो नव्हतो. फक्त गावी जायचं इकडे तिकडे बस. इकडे फर्स्ट टाइम आहे. बघा मित्रांनो हे चढून आलो होता पण ना गडाचा ना कुठे नामोनिशाण नाही. म्हणजे आहे बट खूप वरती. आणि हे बघा त्यासाठी ट्रेक थोडंफार रेस्ट घ्यावी लागते. तेव्हा आपल्याला नवीन ऊर्जा मिळते पुन्हा चढायसाठी. सो आता मला वाटते इकडे वरती खतरनाक आहे. बाकी थकवा जाणवतो थोडा. तेवढं काय नाही नडायचं वन साईड. सो चला फर्स्ट टाइम आहे आमचं हे ट्रेक. आणि की दादा तशी सवय आहे. अरे काय समजतच नाही आमच्या लोकांना ना फर्स्ट टाइम आला. अरे पण जायचं कुठे? कुठे जायचं? अरे रस्ताच समजत नाही. बघूया आता ह्या रस्त्याने जायचं. चलो हे बघा मित्रांनो किती दोन माणसं दिसतात आपल्याला. आणि आता आपण जवळ आलेलो आहे चकमक किल्ल्याच्या. इकडे लोकल राहणारी लोक आहेत ती जंगलात येतात लाकडं तोडायला. हे बघा मुलं दिसले. दोन एक ग्रुपच आहे. हे बघा ह्यासाठी दिसतं पूर्ण ग्रुप आहे त्यांचा. आपण पण जाऊया बघूया काय काय आहे चकमक किल्ल्यावर.